नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मराठी सर्व्हिसमध्ये. तर काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता. मुख्यमंत्री वयश्री योजनेतून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होत आहे. त्या व्हिडिओवर खूप लोकांनी आक्षेप घेतला होता. पण तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला नक्की समजेल की आपण तो व्हिडिओ कशासाठी टाकला होता. तर इथे पाहू शकता, मंत्रिमंडळ निर्णय 5 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळ जो आहे मुख्यमंत्र्यांचा इथे निर्णय झालेला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयश्री योजनेतून लाभ देणार. हे पाहू शकता, शासनाचा जो GR आहे, जो निर्णय आहे, तो आज 5 फेब्रुवारी रोजी झालेला आहे. जर शासन निर्णय आज 5 फेब्रुवारी झाला तर याआधी जी मुख्यमंत्री वयश्री योजना चालू होती ती नेमकी काय होती, त्यासाठीच मी तो व्हिडिओ बनवला होता की ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होत आहे. तुम्हीच विचार करा, जर GR किंवा परिपत्रक जर आज निघत असेल, आज योजना घोषित करण्यात येत असेल, तर याआधी तुमची फसवणूकच होत होती. म्हणजेच याआधी मुख्यमंत्री वयश्री योजना कोणतीही अशा प्रकारची इथे योजना न होती. तर अशा प्रकारे मंत्रिमंडळाचा इथे आज 5 फेब्रुवारी 2024 रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयश्री योजनेतून लाभ देणार अशा प्रकारे हे मंत्रिमंडळ निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. तर इथे पाहू शकता, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा मोठा लाभ इथे देण्यात येणार आहे. तर राज्यमंडळाची इथे मान्यता आज 5 फेब्रुवारी रोजी इथे देण्यात आलेली आहे. तर या योजनेअंतर्गत 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना इथे याचा लाभ होणार आहे. ज्येष्ठ नागरिक 65 वर्षाच्या वरती आहेत आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयाच्या आतमध्ये आहे, त्यांना इथे या योजनेअंतर्गत तुम्हाला इथे पैसे भेटणार आहेत. तर या ज्येष्ठांमध्ये अपंगत्व असेल, अशक्तपणा असेल, याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे, तसेच मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना इथे पाहू शकता, इथे तुम्ही पाहू शकता की हा जो पॉईंट आहे, पात्र लाभार्थ्यांना इथे 3000 रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. म्हणजे वर्षाला तुम्हाला 3000 रुपये तुमची सर्वेक्षण करून स्क्रीनिंग करून त्याच्यानंतरच तुम्हाला ते 3000 रुपये मिळणार आहे. अशा प्रकारचे हे परिपत्रक हा शासन निर्णय आज 5 फेब्रुवारी रोजी आलेला आहे. तर केंद्राची यापूर्वी राष्ट्रीय वयश्री योजना होती, तर ती काही जिल्ह्यात राबवण्यात येत होती. पण मात्र आता मुख्यमंत्री जी वयश्री योजना आहे ती सर्व जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामधील सर्व जिल्ह्यामध्ये ते राबवण्यात येणार आहे. आणि यासाठी टोटल महाराष्ट्र शासनाच्या 480 कोटी रुपयांचा जो खर्च आहे तो यासाठी इथे मान्यता सरकारकडून देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे हा मंत्रिमंडळ निर्णय 5 फेब्रुवारी 2024 रोजी झाला आहे. तर आजपासून किंवा उद्यापासून तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ घेता येणार आहे.